हॅलो गाईज, आता सर्व रेडी झालेले आहेत आणि आता 6 वाजलेले आहेत. सगळं रेडी आहे. आम्ही त्यामुळं सगळं पॅक केलेलं आहे. आय कांट वेट टू गो महाबळेश्वर. आय एम कमिंग. पोचल्यावर माझा पॉज व्हिडिओ त्यांनी घालून काय तुला बंद करता येत नाही. आता 1-2च मिनिटात आपण सासवडमध्ये पोहोचणार आहोत. महाबळेश्वर जायचंय. सासवडवरच जायचं. आता आम्ही नारायणपूरकडे चाललेलो आहोत. नारायणपूर, केतकावळ, शिरोळ या मार्गे आम्ही महाबळेश्वरला चाललेलो आहोत. 12 वाजता पोहोचणार होतो. 1:30 वाजणार आहे. किल्ला आहे. पुरंदर किल्ल्याच्या डोंगरावर धुक्याचे वातावरण दिसत आहे. आता आपण केतकावळ्यामध्ये आलेलो आहोत. केतकावळ्याचं बालाजीचं मंदिर आहे इथे समोर. कित्तारीचं मंदिर आलेलं आहे महाबळेश्वरला. पुढे आलोय पण केतकावळला आलोय आम्ही. जोरात बोल जरास. केतकावळला आलोय आम्ही. इथे बालाजीचे मंदिर आहे. बालाजीचे मंदिर आहे. प्रति बालाजी असं या मंदिराचं नाव आहे. जे आंध्र प्रदेशातलं बालाजी आहे त्यासारखंच हे मंदिर आहे. आज म्हणून आम्ही महाबळेश्वरला चाललोय. रूम हे पहा, इथून बालाजी मंदिरचा बोर्ड दिसतो तुम्हाला. लावण्याच्या बोर्डाकडे इकडे गेलं. बोर्ड कशा असं ग्रीन कलरचे कळत नाही तुला. आज आम्हाला रूम ऍड करायची. म्हणजे रूम पकडायची. आता हा आपल्यासाठी फर्स्ट टाइमचा रोड आहे बरं का. फर्स्ट टाइमचा रोड आहे. पण आज महाबळेश्वरला जायचं आहे ना, म्हणून आज आम्हाला रूम ऍड करायची. म्हणजे रूम घ्यायची आम्हाला. आता अजून आम्हाला रूम घ्यायची म्हणून एवढं घ्यायचं आहे. तुम्ही गेलेत का एकदा महाबळेश्वरला? कमेंटमध्ये लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपला का? व्हिडिओ आहे. हॅलो गाईज, हॅलो. व्हिडिओ या चिवे घाटातून पहा तुम्ही कसं सुंदर दृश्य दिसतंय. डोंगराचं खाली घाटात पहा सगळीकडे कसं हिरवंगार दिसतंय. आजही इथे लोक डोंगरावरती घर करून राहतात. समोरचं दृश्य पाहण्यासारखं आहे. घाट रस्त्यावरून गाडी चालवत असताना गाडीचं स्पीड नेहमी कंट्रोलमध्ये ठेवा. अचानक एखादी गाडी समोरून येऊ शकते. हिरवगार दृश्य पहा.
वेगळे भेटतात. इथून पुढे तुम्हाला दिसेल हे बघा समोर डोंगरावर घरच घर दिसतात. सर्वजण आजही डोंगरावरतीच राहतात आहेत. सगळे घर आता आम्ही आलो आहोत वाई रोडला. हा वाई इथून 11 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर पाचगणी 26 किलोमीटर. त्यानंतर आलो महाबळेश्वर फक्त आणि फक्त 45 किलोमीटर. 85 करत गाडीच्या विंडो मधून प्रवासाचा आनंद घेत आहे. 91 झालं माझं. 57 फक्त. ब्रिटिश कालीन ब्रिज बघा. पाणी बघा, पावसाचं पाणी ओढ्यांमध्ये कसं वाहत आहे. मस्त छान. वडाचं झाड किती मोठं आहे. अपूर्वा वाड्याची झाडं बघ. पारंब्या बघ किती आहेत आता. पारंब्यात नुसत्या. वाव. आधी रांजणगावला पण होतं बरं का वर्षा. अशी वाड्याची झाडं होती ना भारी भारी, सगळी तोडली. आता आपण वाई या गावामध्ये आलो आहे. 3 किलोमीटर. वाई म्हणजे 3 किलोमीटर वाई राहिले. आता हे शहाबाग गावाचं नाव आहे. इथून पुढं 3 किलोमीटर वर वाई हे गाव आहे. ही आहे महाबळेश्वर मधून निघालेली कृष्णा नदी. वाई या ठिकाणी लागते कृष्णा नदी. कृष्णा नदीच्या काठावर बसलेले आहेत हे वाई गाव. पण वाई क्रॉस करून पाचगणी साईडला चाललेलो आहोत. हे बघा मालाचा बोर्ड, मॅप्रोचा बोर्ड. सगळीकडे आता मॅप्रो, मालाच, जॅम, चॉकलेट्स हे सगळं आपल्याला बघायला भेटेल. हा पण बहुतेक डोंगराचा घाटच दिसते कोणता तर वाईचा. ओ बाप्पा हळू घ्या ना, का भीती वाटती. अरे ते हळूच मध्ये गाडीला मोसमच पकडत नाहीये अपूर्वा. गाडी मोसम नाही पकडला ना विनाकारण तिला लोड येतो ना. याला म्हणतात नेचर सीन. बघा डोंगरातून कसलं भारी पाणी वाहतंय. वा 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 वा. येतो दसरा व्हॅली व्ह्यू रूम्स. कुठे ही व्हॅली दिसती. हा चला अशा रूम. आता आलो आपण पाचगणी मध्ये आणि सगळीकडे बघायचंय पुढं काय. सो हॅलो गाईज, आपण फायनली आलेलो आहे. म्हणजे जवळजवळ आपण पाचगणीमध्ये आलेलो आहे आणि इकडचं वातावरण बघितलं इतकं थंड आहे ना. मला आता हे ड्रेस हा ड्रेस चेंज करूच वाटतं. आणि तर सगळीकडं ना खूप धुकं आहेत. आणि ना आम्ही एक पिक्चर बघितला होता ना, सेम त्या हॉरर डोअर सारखं हे डोअर दिसते, हे गेट दिसते. फुल साईडला कंपाऊंड लावलेलं जायचं. आणि तर सगळीकडे तुम्ही बघू शकता फुल हिरवगार वातावरण आहे. एकदम सगळीकडे झाडी आहे. आणि या झाडाला फुलं पण कसली भारी आलेली आहेत. आम्ही त्यासाठीच थांबलेलो आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे.
सगळ्यासाठी, सगळं बघण्यासाठी. छान सुंदर पाणी आहे निसर्गाचं. हे खाली जमिनीवरचं पाणी पण एवढं स्वच्छ आहे गाईज की असं वाटतच नाही की हे जमिनीवरचं पाणी चाललेलं आहे. अजिबात काहीही घाण नाही. तुम्ही बघू शकता, हे बघा, अजिबात घाण नाही. चला लेट्स गो. आता गाडी तिथे थांबवली आहे. वाव गाईज, आय कॅन्ट बिलीव्ह दिस. म्हणजे आम्ही आलेलो आहे महाबळेश्वरला, पण पहिल्यांदा एवढं मला भारी वाटतं, एवढं भारी वाटतं. मला मी सांगू शकत नाही, एवढं भारी वाटतं. हॅलो हॅलो. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे, किती मस्त आहे. हो, खूप थंडी आणि सगळीकडे धुकं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे, किती मस्त आहे. हॅलो. आणि एकदम हॉरर व्ह्यू येतो इथं. गाड्यांचं पासिंग चालले म्हणून आता इथं गाड्यांचं पासिंग चालू आहे. एंट्री गाड्यांची एंट्री घे. गेलो ना पुढे. 5 गणी. आम्ही आता 5 गणी मध्ये आलो आहे. पुढे मला काही दिसत नाही. एवढं डेंजर धुकं आहे. काहीच दिसत नाही गाईस. अक्षरशः गाडीची लाईट लावावी लागते. एवढं धुकं पडलेलं आहे, काही दिसत नाही. खाली बघा, आम्ही ढगात आहोत. बापरे, आम्ही ढगात आहोत. खालचं अरे काहीच दिसत तोंड नको बाहेर काढू. काही म्हणजे काहीच दिसत नाही गाईज असं. सो गाईज, आता माझे पप्पा सांगणार आहेत की 5 गणी, म्हणजे ह्या गावाला 5 गणी का म्हणतात पप्पा? या गावाला 5 गणी यामुळे म्हणतात कारण हे गाव जे आहे हे 5 डोंगरांच्या मध्ये वसलेलं आहे, त्यामुळे याला 5 गणी असं म्हणतात. जसं नाशिकला पंचवटी असं म्हणतात, जे 5 वडांच्या मध्ये वसलेलं आहे, तसंच इथं 5 गणी म्हणजे 5 डोंगरांच्या मध्ये वसलेले आहे. नसेल ना हो? इथं माउंटेन व्ह्यू आहे. सगळेच आहे आता जमा येताना हे बघू आपण सगळे पॉइंट. आता आहे ना गाठा, महाबळेश्वर. हा जागा गाठा, लय गाड्या पुढे गेल्यात, रूम भेटायचे नाही आपल्याला. हे आहे गाठजाई मंदिर, गणी विश्रामगृह. हा सगळा 5 गणीचा एरिया आहे. आता दाखवण्यासाठी इथं ना इथं बाबासाहेब आंबेडकर उद्यान. गाईज, आम्ही महाबळेश्वर मध्ये आलेलो आहे आणि पुढे एवढं धुकं आहे की आम्हाला काहीही दिसत नाही. अक्षरशः गाडीची लाईट लावायला लागते, तेव्हा काहीतरी पुढून येताना दिसतंय. तुम्ही बघू शकता. आता ह्या गाडीने लाईट लावली, पुढे तुम्हाला काहीतरी दिसतंय का? आणि हे तर काही नाही. तुम्ही इथे बघा, इथं काहीच दिसत नाही साईडचं. डेंजर आहे. दुखत दिसतात हे सगळ्या. काही दिसत नाही, काही म्हणजे काही. वरती काय गाईज, आम्ही फायनली हॉटेलमध्ये आलेलो आहोत महाबळेश्वरमध्ये. आम्ही महाबळेश्वर मध्ये फर्स्ट पॉइंट चालू आहे लिंगमळा वॉटरफॉल. हा त्याचा रोड, दोन्ही बाजूनी झाडी आहेत. फॉरेस्ट, सगळा फॉरेस्ट एरिया आहे. इथून जे पाणी निघतंय, हा रोडच्या पलीकडून बघा ते पाणी कसं वाहत आहे. धब 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 धब. बापरे, एक प्रकारचा धबधबाच.
एंट्री फी एंट्री फी एंट्री फी एंट्री. अच्छा कुठे हो तिकडे. अरे इकडे बघ. पळू नका फक्त पळू नको. पळू नको. आणू त्याची घे ना आपण चल दो आपण बघण्यासारखं ते. दो म्हणजे पाणी चालू आहे व्हिडिओ. हेच पाणी आहे जास्त. काय बोलायचं तुला माझ्या सांग बोल. व्हिडिओ चालू आहे माझा बोल. हां गाइस पाणी नाही चाललंय म्हणून एवढं नाही चाललं. जवळ नको जाऊ म्हणजे लागले त्याला. कुठं चिमटलंय ते. लिंगमळा डोह. पुढे जाऊ नको रे. मला पण करायचं झिप लाईनिंग. मला पण करायचं झिप लाईनिंग. झिप लाईनिंगला तू मम्मीचा हात पकड. पप्पा वा पुढं. अपूर्वा व्यवस्थित. पुढे जाऊ नको अपूर्वा. पुढे जाऊ नका रे. अर्णव ऐ आणि अपूर्वा करणार आहे झिप लाईन. शेवटी पाय व्हिडिओ चालू करा. हो ओके. आता आम्ही लिंगमळा वॉटरफॉलला चाललेलो आहे. आता डोह बघितलेला आहे. आणि डोहासोबत पॅराग्लायडिंग नाही सॉरी Zip झिप lining. लाईनिंग पण केलेली आहे.
त्याचा स्पेशल एक सेपरेट व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू की अर्णवनी आणि अपूर्वानी झिप लाईनिंग कशी केली. लेट्स गो टू वॉटरफॉल. चल. 1 2 3. आणि दोघे एकत्र. 1 2 3. हे बघा नॅचरल ब्युटी कसलं सुंदर दिसतंय. पर्पल कलरचं फ्लावर. नको. चला. दीदी. 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 चले पटापटा. इथं 4 वाजलेत वर्षा. मी काढू का पप्पा? मम्मी. मम्मी. वाव मस्त. मम्मी. माझ्या भावाने मला गिफ्ट केलं. मम्मी. मी काढ. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. 4 पण नाही, 4:45 झालेले आहेत. आणि इथं असा अंधार झालेला आहे जसं काय संध्याकाळी 6 साडेसहा 7 वाजलेत. तुम्ही पाहू शकता. आणखीन थोड्या वेळाने इथं पूर्ण डार्क अंधार होणार आहे. पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. बघू शकता गाइस किती मस्त view आहे. खाली ढग पहा, धुकं पहा. काहीच दिसत नाही. धबधबे गायब झालं. गायब. आम्ही ढगात आलोय. ढगात. आम्ही ढगात आलोय. ढगात. बापरे. आम्ही वर्षा बघितलं का? काहीही दिसत नाही. असं वाटतं आम्ही स्वर्गाच्या रस्त्याला चाललोय. धबधबा दिसणारच नाही मला असं वाटतं. दिसत पण धबधबाचे पुढे पुढे. अजून पण सो गाईस आम्ही आलेलो आहे धबधब्याची. इथं पण दुकानमुळे एक थोडं सुद्धा धबधबा दिसत नाही. हे बघा मित्रांनो, इथं पाण्याचा किती जोरजोरात आवाज येतोय. पण धुक्यामुळं वॉटरफॉल काही दिसत नाही. पुढे जायचं नाहीये. तुम्हाला बघायचं का? मोबाईल टाकला की परत वरती येतो. इथं नाही. इथं नाही जायचं. तो पॉइंट इथं नाही झाला. दिसतच नाही. आम्ही लिंगमळा वॉटरफॉलला आलेलो आहे. पण धुकं एवढं आहे की आम्हाला काहीच खालचं दिसत नाही. हा पॉईंट आम्हाला ढगात गेलेला आहे. ढगात वरचं आकाश ढग आणि खालचा वॉटरफॉल सेमच दिसतंय. हा पॉईंट आमचा ढगात गेलेला आहे. मूड ऑफ झाला आमचा. मित्रांनो आम्हाला आत्ता वुल्फचा आवाज आलेला आहे. त्यामुळे आम्ही आता फास्टमध्ये पळतो आहे इथून. संध्याकाळचे 4 साडेचारच झालेत. पण अंधार झालेला असल्यामुळं वन्य प्राणी बाहेर यायला लागले. तर आम्ही या लिंगमाळा वॉटरफॉलपासून फास्टमध्ये बाहेर चाललेलो आहे. ते काय जेवण करायला. आमची अपूर्वा रानग्याच्या आवाजाला घाबरलेली आहे. त्यामुळे आम्ही लवकर चाललेलो आहे.